महाराष्ट्रामध्ये धर्मांतराच्या मुद्द्यावरून आता नवा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य कायदा आता लागू झालाय। मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे। तर सत्ताधारी पक्षाचे नेते हा कायदा जनहिताचा असल्याचा दावा करतायत। पाहूयात। महाराष्ट्रात लव जिहादला चाप बसणार। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर धर्म स्वातंत्र्य कायदा लागू। धर्म बदलण्याच्या निर्णयात सरकारची एंट्री। धर्म स्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचा विरोध। धर्मांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारने आणलेला धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालाय। बळजबरी, फसवणूक आणि आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्याचा दावा सरकारकडून केला जातोय। या कायद्यानुसार बेकायदेशीर धर्मांतर हा अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा ठरणार आहे। मात्र या कायद्यामुळे आंतरधर्मीय विवाह, धर्मांतर प्रक्रिया आणि धार्मिक स्वातंत्र्य यावर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। मात्र धर्म स्वातंत्र्य कायद्यात नेमक्या काय तरतुदी करण्यात आल्या ते एकदा पाहूया। फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा जबरदस्तीनं धर्मांतर केल्यास तो कायद्यानं गुन्हा मानला जाईल। पैसे, नोकरी, आरोग्य सेवा, शिक्षणाचं प्रलोभन दाखवून धर्म बदलायला लावणं बेकायदा असेल। बळाचा वापर, शिक्षणाच्या माध्यमातून चुकीची धार्मिक माहिती देऊन ब्रेन वॉश करून धर्मांतर करणं गुन्हा असेल। एकाच वेळी 2 किंवा जास्त व्यक्तींचं धर्मांतर करायला भाग पाडलं तर सामूहिक धर्मांतराचा प्रकार मानला जाईल। याशिवाय धर्मांतराच्या उद्देशानं लग्न झालं असेल तर ते न्यायालयाकडून अवैध, बेकायदा घोषित करण्याची तरतूद असणार आहे। या निकषानुसार अवैध धर्मांतरासाठी कायद्यानं शिक्षेची तरतूद काय असेल त्यावर एक नजर टाकूया। तर अशा विवाहातून जन्माला आलेल्या मुलाचा धर्म आईच्या लग्नाआधीचा धर्मच गृहीत धरला जाईल। न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत मुलाचा ताबा आईकडेच राहील। धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किंवा 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यावी लागेल। सक्तीनं किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे आणि 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असणार आहे। अल्पवयीन मुलं, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबाबत धर्मांतराचा गुन्हा घडल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद असेल। एकाच वेळी अनेकांचं धर्मांतर घडवून आणल्यास 7 वर्ष तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड ठोठावला जाईल। पीडित व्यक्तीचे आई वडील, भाऊ बहीण, रक्ताचे नातेवाईक धर्मांतर प्रकरणी तक्रार करू शकतात। सरकारच्या मते हा कायदा कोणत्याही व्यक्तीच्या धर्म पाळण्याच्या अधिकारावर बंधन आणण्यासाठी नाही, तर जबरदस्ती, फसवणूक आणि आमिष दाखवून होणारं धर्मांतर रोखण्यासाठी आणण्यात आलाय। मात्र विरोधक आणि नागरी हक्क संघटनांनी या कायद्यावर आक्षेप घेतलाय। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील या कायद्याविरोधात कोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय। आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये, का कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही। कुणी कोणत्या धर्माला आणि देवाला मानायचं हा वैयक्तिक विषय आहे, सरकारच्या परवानगीचा विषय नाही, असं प्रकाश आंबेडकर यांचं ठाम मत आहे। मात्र प्रकाश आंबेडकरांनी कायदा समजून घ्यावा असा सल्ला सत्ताधारी नेत्यांनी दिलाय। बळजबरीने होणारं धर्मांतर याच्यावर बंदी आणण्याकरिता आपण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक हे सभागृहामध्ये आणलं होतं आणि ते दोन्ही सभागृहामधून त्या ठिकाणी मंजूर देखील झालं होतं। निश्चितपणे याचा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, विशेष करून महिलांना, ज्यांची दिशाभूल करून अनेक वेळेस त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात येत होतं। त्याच्यामुळे निश्चितच सर्वसामान्य लोकांमध्ये याबद्दल आनंद व्यक्त होतोय। या मसुद्याचा अभ्यास केला पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ते या कायद्यानुसार होतंय। धर्म स्वातंत्र्य कायदा हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे। प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात जाण्याच्या आधी एकदा याचा विधेयकाचा मसुदा वाचला पाहिजे आणि हा कायदा समजून घेतला पाहिजे। त्यानंतर मला वाटतं की प्रकाश आंबेडकर यांचं समाधान होईल। जात धर्म हा पंथ जो असता आपल्या सर्दीचा विषय आहे, त्याचा राजकारणाशी संबंध जोडून ते जर हे केलं तर उद्या आपल्या देशाची वाट लागेल आणि त्याला चॅलेंज करायचं काम प्रकाशजी आंबेडकर करत असतील तर ते करू देत। आम्हाला त्यांचा माझ्या पक्षाची भूमिका आमच्या ठरेल, ज्या विधेयकावर बहुमताच्या भरोशावर हे सगळं पास केलं जात आहे।
हायकमांड आमची ठरवेल या संदर्भात काय भूमिका घ्यायची. धर्माचं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आहे. आईंची आणि वडिलांची जात लावण्याच्या अनुषंगाने जो एक गुंता आहे म्हटल्यापेक्षा जी एक परिस्थिती ती यासाठी आहे की जात कोणाची पुढे घेऊन जायची. आपली मातृसत्ताक पद्धती नाही, आपली पितृसत्ताक पद्धती आहे. सर्वसाधारणपणे लग्न झाल्यानंतर मुली ज्या आहेत त्या सासरी जातात, अशा पद्धतीची एक भारताची असणारी ही पद्धत आहे. आणि त्यामुळे त्या घरात गेल्यानंतर महिला तिथे मुलं जन्माला होतात, म्हणून वडिलांकडची जात लागावी असा कॉमन सेन्स हा आपण वापरला होता. धर्मांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात नवा कायदेशीर आणि राजकीय वाद सुरू झालाय. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता हा कायदा लागू झाला असला तरी त्याच्या घटनात्मक वैधतेची लढाई न्यायालयात रंगण्याची शक्यता आहे. धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे धर्मांतराला लगाम बसणार की व्यक्ती स्वातंत्र्यावर नवे प्रश्न निर्माण होणार, या चर्चेचं केंद्रबिंदू आता महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.